नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने यंदा रेपो दरामध्ये 1% कपात केली आहे। ही कपात 3 वेळा करण्यात आली आहे। आरबीआयने आधी फेब्रुवारीमध्ये 0.25%, एप्रिलमध्ये देखील 0.25% आणि नंतर जूनमध्ये 50% रेपो दरामध्ये कपात केली आहे। आरबीआयने रेपो दरामध्ये कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी बचत खात्यांवरील व्याजात देखील मोठी कपात केली आहे। मात्र पोस्ट ऑफिसने अद्याप आपल्या एकाही बचत खात्यावरील व्याजदरामध्ये कपात केलेली नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 9,000 रुपये फिक्स व्याज मिळेल। मित्रांनो, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय देतं। पोस्ट ऑफिस MSS अर्थात मंथली इन्कम स्कीम ही देखील त्यापैकीच एक आहे। SIS अंतर्गत तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करावी लागते, ज्यावर तुम्हाला दरमहा थेट तुमच्या बचत खात्यामध्ये व्याज दिलं जातं। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम 5 वर्षांमध्ये मॅच्युअर होते। त्यानंतर तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये परत पाठवली जाते। या योजनेअंतर्गत एका खात्यामध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात। मासिक उत्पन्न योजनेमध्ये सध्या 7.4% वार्षिक व्याज मिळते। या योजनेमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि तुम्हाला दरमहा हमीसह निश्चित व्याज मिळतं। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी संयुक्त खात्यामध्ये पैसे जमा करता येतात। जर तुम्ही या योजनेमध्ये तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खात्यामध्ये 14,60,000 रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 9,000 रुपये निश्चित व्याज मिळेल, जे थेट तुमच्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये जमा केले जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला दर महिन्याला फिक्स इन्कम पगारासारखं हवं असेल तर तुम्हाला ही रक्कम गुंतवल्यानंतर अगदी छानपैकी व्याज मिळत राहील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।